नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त किंवा यांच्यावर आधारित जीकेचे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरं पाहणार आहोत। आणि आज 14 एप्रिल 2026 रोजी त्यांची 135वी जयंती आहे। तुम्हाला सर्वांना त्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? तर याचं उत्तर आहे 14 एप्रिल 1891 साली। 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला। पुढचा प्रश्न आहे, त्यांचा जन्म कुठे झाला? महू, मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे भीमराव रामाजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव आहेत। पुढचा प्रश्न आहे, त्यांच्या वडिलांचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे रामाजी मालोजी सकपाल हे त्यांच्या वडिलांचे नाव आहेत। वडील सैन्य भरतीत होते। पुढचा प्रश्न आहे, आंबेडकर कोणत्या समाजातील होते? उत्तर आहे सी, पर्याय क्रमांक सी, महार समाजातील होते। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानाचे शिल्पकार कोण होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते। ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्षसुद्धा होते। पुढचा प्रश्न आहे, त्यांनी कोणत्या देशात शिक्षण घेतले? उत्तर आहे दोन्ही पण, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन येथे शिक्षण घेतले। पुढचा प्रश्न आहे, आंबेडकर यांनी कोणती पदवी मिळवली? PhD। त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते। पुढचा प्रश्न आहे, ते कोणत्या विद्यापीठात शिकले? उत्तर आहे कोलंबिया विद्यापीठात शिकले। अमेरिका येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं। अमेरिका येथे कोलंबिया विद्यापीठ होते। पुढचा प्रश्न आहे, त्यांनी कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले? दलित हक्क चळवळीचे नेतृत्व केले, कारण सामाजिक न्यायासाठी त्यांनी लढा दिला होता। पुढचा प्रश्न आहे, बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 मध्ये स्थापन केली होती। पुढचा प्रश्न आहे, आंबेडकरांनी कोणता सत्याग्रह केला? उत्तर आहे चवदार तळे सत्याग्रह केला। पाण्याच्या हक्कासाठी आंदोलन होतं ते। पुढचा प्रश्न आहे, आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला होता? उत्तर आहे बौद्ध धर्म स्वीकारला होता। 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता। पुढचा प्रश्न आहे, आंबेडकर यांना भारतरत्न कधी मिळाले? 1990 साली। पर्याय क्रमांक बी, 1990 साली आंबेडकर यांना मरणोत्तर सन्मान भारतरत्न पुरस्कार मिळाला होता। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कधी झाली?
तर याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950 साली भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली होती. पुढचा प्रश्न आहे, आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे अनिहिलेशन ऑफ कास्ट. हे पुस्तक आंबेडकरांनी लिहिले होते. ते सामाजिक विषमता विरोधात पुस्तक होते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, आंबेडकर यांचे निधन कधी झाले? उत्तर आहे 6 डिसेंबर 1956 साली आंबेडकरांचे निधन झाले. मित्रांनो, त्यावेळेस ते दिल्ली येथे होते. हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं. प्रत्येक प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे हे प्रश्न होते. तुम्हाला जर भरमसाठ असे 100 प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पाहिजे असेल, महत्त्वाचे जे परीक्षेला येतात तेच 100 प्रश्न पाहिजे असेल, तर तुम्हाला ते फक्त 19 रुपयामध्ये PDF आपल्याकडे उपलब्ध आहेत. 1000 प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर भेटतील फक्त 19 रुपयामध्ये. स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधावा. व्हॉट्सअपवरती संपर्क साधावा. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 1000 प्रश्न आणि उत्तराची PDF भेटून जाईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.